नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे काही लेखक आहेत आणि त्या लेखकांचं जे काही साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ठीक आहे, लेखक आणि त्यांचं साहित्य। आता हा जो काही व्हिडिओ असेल तो तुम्हाला दोन भागामध्ये त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे। आज त्याचा आपण पहिला भाग त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये लेखक असतील आणि त्यांनी जे काही कथा संग्रह त्या ठिकाणी निर्माण केले किंवा कादंबरी जे काही लिहिलेल्या आहेत त्यांचं त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। कारण की यावर सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारून झालेले आहेत। TCS ने घेतलेले असू देत किंवा त्याही पूर्वी जे काही परीक्षा झालेल्या असतील, या सर्व पेपरमध्ये तुम्हाला या पॅटर्नवर त्या ठिकाणी काय परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे। त्यासाठी सर्व महत्त्वाचे कथानक जे असतील किंवा सर्व महत्त्वाचं जे काही साहित्य आणि त्याच्या संदर्भात असणारे लेखक हे आपण आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। बघा, सुरुवातीला आपल्याला लेखक पाहायला मिळतात V.C. गुर्जर। ठीक आहे, मग यांनी कोणत्या कथा संग्रहाची निर्मिती केलेली आहे? द्राक्षांचे घोष। ठीक आहे, द्राक्षांचे घोष हा कथा संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाचा आहे? परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे V.C. गुर्जर यांचा त्या ठिकाणी आपल्याला हा कथा संग्रह सांगता येतो। त्यानंतर बघा, दिवाकर कृष्ण आहेत। कोण आहेत? दिवाकर कृष्ण आहेत। मग दिवाकर कृष्णांनी सुद्धा वेगवेगळ्या कथा संग्रह जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेले आहेत, ज्यामध्ये समाधी आहे, समाधी व 6 गोष्टी, दिवाकर कृष्णाची कथा, हे जे काही कथा संग्रह आहेत ते कोणाचे प्रसिद्ध झालेले आहेत? दिवाकर कृष्ण यांचे त्या ठिकाणी आपल्याला प्रकाशित कथा संग्रह सांगता येतात। ठीक आहे, समाधी व 6 गोष्टी, दिवाकर कृष्णांची कथा, हे त्यांचे कथा संग्रह आपल्याला या ठिकाणी सांगता येतात। त्यानंतर बघा, नासी फडके यांचे जे काही कथा संग्रह आहेत त्या कथा संग्रहाचं नाव काय आहे? गुज गोष्टी, सोबत, फडक्यांच्या गोष्टी, हे कोणाचे कथा संग्रह आहेत मित्रांनो? तर नासी फडके यांचे आहेत। ठीक आहे, वासी गुजर यांचे द्राक्षांचे घोष, त्याचबरोबर दिवाकर कृष्ण यांचे समाधी व 6 गोष्टी, तसेच दिवाकर कृष्णांच्या कथा, हे कोणाचं आहे? तर दिवाकर कृष्ण यांचं आहे। नासी फडके, गुज गोष्टी, सोबत आणि फडक्यांच्या गोष्टी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, वि.स. खांडेकर आहेत, प्रसिद्ध त्या ठिकाणी साहित्यिक आपल्याला सांगता येतात। यांच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे। मग यांच्याशी संबंधित जर आपण बघितलं साहित्य कोणत्या कशाची त्यांनी निर्मिती केलेली आहे तर लक्षात घ्या, सांजवात हा कथा संग्रह आहे, हस्ताचा पाऊस आहे, प्रीतीचा शोध आहे, मृगजळातील कळ्या आहे, त्यानंतर बघा वनदेवता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। त्याचबरोबर फुले आणि दगड, सुवर्णकण, फुले आणि काटे, ठीक आहे, चंदेरी स्वप्न, मुरली आहे, स्त्री पुरुष आहे, ते दिवस आणि ती माणसे, हे कथा संग्रह कोणाचे आहेत मित्रांनो? वि.स. खांडेकर यांचे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात। बघा, यातलं महत्त्वाचं काय आहे, परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं तर लक्षात घ्या, हस्ताचा पाऊस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। ठीक आहे, यावर परीक्षेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, फुले आणि दगड, फुले आणि काटे, ठीक आहे, हे एक महत्त्वाचं आहे। फुले आणि दगड, फुले आणि काटे लक्षात ठेवायला सुद्धा तुम्हाला हे सोपं जाणार आहे। यस, अजून काय महत्त्वाचं आहे तर ते दिवस आणि ती माणसं, ठीक आहे, हा एक कथा संग्रह तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आपल्याला सांगता येतो। हस्ताचा पाऊस, फुले आणि दगड, फुले आणि काटे आणि ते दिवस आणि ती माणसे, हे कथा संग्रह तुम्हाला वि.स. खांडेकर यांचे लक्षात घ्यायचे आहेत। यस, पुढे जाऊयात आपण। पुढे बघा, पुढे तुम्हाला य.ग. जोशी यांचा कथा संग्रह दिलेले आहेत। कोण आहेत? य.ग. जोशी। मग यांनी कोणत्या कोणत्या कथा संग्रहाची निर्मिती केलेली आहे किंवा साहित्याची निर्मिती केली तर लक्षात ठेवा, पुनर्भेट आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, रेघोट्यांचे दैवत आहे, वहिनींच्या बांगड्या, हे कथा संग्रह कोणाचे आहेत तर य.ग. जोशी यांचे आपल्याला हे कथा संग्रह सांगता येतात। ठीक आहे, बघा महत्त्वाचं आहे। आता इतके सारे लक्षात कसं ठेवायचं तर मी यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की हे पर्टिक्युलर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की मित्रांनो लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कारण की 11.5 लाख फॉर्म जे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये या तलाठी पदभरतीसाठी एवढ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे। जवळपास 11.5 लाख जो काही आकडा आहे तो आज त्या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे जर आपण बघितलं तर महत्त्वाचं आहे, कारण की स्पर्धा जी आहे ती अत्यंत भयंकर स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर काही ॲडव्हान्स गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला करावे लागतात, जे की कुठेही होत नाही। त्या ॲडव्हान्स गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत, त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा घ्यायचा आणि लेक्चर शेवटपर्यंत बघायचं। ठीक आहे, स्पर्धा तीव्र आहे आणि तेवढ्याच मेहनतीने सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर फाईट द्यायची आहे। त्यासाठी रोज तुम्हाला जे काही आपले हे लेक्चर असतात मराठी व्याकरणाशी संदर्भातले, कारण की या ठिकाणी 25 प्रश्न असणार आहेत आणि 25 प्रश्न म्हणजेच काय 50 गुण असणार आहेत। त्यामुळं तुमचा जो काही कट ऑफ आहे
तो त्या ठिकाणी हे ठरवणारे विषय महत्त्वाचे आहेत, त्यामुळं इथं तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. यस. त्यानंतर बघा कुसुमावती देशपांडे यांचे काही कथासंग्रह आहेत, ज्यामध्ये दीपदान, दीपकला आणि मोळी हे कथासंग्रह आपल्याला त्या ठिकाणी प्रसिद्ध सांगता येतात. कोणाचे? कुसुमावती देशपांडे यांचे. तसेच बाबूराव बागुल आहेत, ठीक आहे, प्रसिद्ध कथाकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, ज्यांच्या जर आपण बघितलं तर त्यांनी कशाची निर्मिती केलेली आहे, तर बघा जेव्हा मी जात चोरली होती आणि मरण स्वस्थ होत आहे, हे साहित्य कोणाचं आहे? बाबूराव बागुल यांचं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ठीक आहे. य.गो. जोशी यांच्याबाबत जर लक्षात ठेवायचं असेल तर शेवग्याच्या शेंगा लक्षात ठेवा आणि वहिनींच्या बांगड्या हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे कोणाचा आहे कथासंग्रह? तर य.गो. जोशी यांचा आहे. तर जर आपण बघितलं कुसुमावती देशपांडे यांचं लक्षात ठेवा, दीपदान आणि दीपकला, ठीक आहे, सेम सेम नाव आहेत, दीपदान दीपकला मोळी. कोण आहेत? कुसुमावती देशपांडे. देशपांडे दीप असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. कुसुमावती देशपांडे त्यांच्या आडनावावरून देशपांडे मधलं दे आहे आणि त्याच्यावरून दीप लक्षात ठेवू शकतं. दीपदान दीपकला. त्यानंतर बघा बाबूराव बागुल यांच्या हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारला जाईल. जेव्हा मी जात चोरली होती आणि मरण स्वस्थ होत आहे, हे कोणाचं साहित्य आहे मित्रांनो? लक्षात घ्या, बाबूराव बागुल यांचं आहे, महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल तुम्हाला. यस. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा केशव मेश्राम आहेत. कोण आहेत? केशव मेश्राम. आता केशव मेश्राम यांचे जर कथासंग्रह आपण बघितला तर धगाडा आहे, पत्रावळ आहे, रुतलेली माणसे आहेत, धूळ आणि वावटळ हे कथासंग्रह आपल्याला त्यांची सांगता येतात. धगाडा, पत्रावळ, रुतलेली माणसे, धूळ आणि वावटळ ही कोणाची कथासंग्रह आहेत? केशव मेश्राम यांची कथासंग्रह आहेत. तर दया पवार एक नाव महत्त्वाचं आहे, ज्यांनी विठाळ आणि चावडी हे कथासंग्रह त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. यस. त्यानंतर बघा भास्कर चंदन शिवे नावाचे आपल्याला लेखक सांगता येतात, ज्यांनी नवी वारुळे, अंगावर माती, मरण कळा व जांभूळ डव हे जे काही कथासंग्रह आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. कोण आहेत? लेखक चंदन शिवे, भास्कर चंदन शिवे. तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. मग यातलं महत्त्वाचं काय आहे, तर बघा जे काही केशव मेश्राम आहेत यांच्याबाबत जर तुम्हाला कथासंग्रह त्यांची लक्षात ठेवायचे असतील तर हे लक्षात ठेवा, रुतलेली माणसे आणि हे धूळ आणि वावटळ हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणाबाबत? केशव मेश्राम यांचे कथासंग्रह महत्त्वाचे आहेत, ते इथं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दया पवार यांचे विठाळ आणि चावडी हे दोन कथासंग्रह सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि भास्कर चंदन शिवे यांच्यावर जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला बऱ्यापैकी सेम पाहायला मिळतं. मरण माती, मरण कळा, अंगार माती जर आलं तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं गेस करू शकता की हे कोणाचे आहेत? भास्कर चंदन शिवे यांचे कथासंग्रह आहेत. ठीक आहे. नवी वारुळे आणि जांभूळडव. ठीक आहे. मात्र एवढं जे काही राऊंड मी केले तेवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत किंवा लिहून ठेवायच्या आहेत किंवा त्याचं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे, जे की परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. यस. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा व्यंकटेश माडगुळकर आहेत, प्रसिद्ध साहित्यिक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. व्यंकटेश माडगुळकर. आता यांचे जर कथासंग्रह आपण बघितला, मानदेशी माणसे, गावाकडच्या गोष्टी, उंबरटा, वाळूचा किल्ला आहे, जांभळाचे दिवस आहेत, गोष्टी घराकडील हा कथासंग्रह त्यांचा आपल्याला सांगता येतो. पारितोषिक आणि काळी आई हे कथासंग्रह कोणाचे आहेत मित्रांनो? तर व्यंकटेश माडगुळकर यांचे आहेत. यस. बघा कोणते कोणते? मानदेशी माणसे, गावाकडच्या गोष्टी, उंबरटा, वाळूचा किल्ला, जांभळाचे दिवस, गोष्टी घराकडील, पारितोषिक आणि काळी आई हे कथासंग्रह कोणाचे आहेत? तर व्यंकटेश माडगुळकरांचे आहेत. आता मधु मंगेश कर्णिक हे सुद्धा प्रसिद्ध आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. आता यांचे जर कथासंग्रह आपण बघितला तर वस्ती आहे, पारद आहे, मांडव आहे, तहान आहे, क्षितिज आहे, तोरण, ढोलकाठी, मंत्र, भुईचापा हे कथासंग्रह जर आपण बघितले हे कोणाचे आहेत? तर या ठिकाणी मधु मंगेश कर्णिक यांचे आहेत. ठीक आहे. वस्ती, पारद, मांडव, तहान, क्षितिज, तोरण, ढोलकाठी, मंत्र आणि भुईचापा हे कथासंग्रह त्यांचे आपल्याला सांगता येतात. त्यानंतर विजय तेंडुलकर सुद्धा आपल्याला प्रसिद्ध साहित्यिक सांगता येतात. मग यांनी कशाची निर्मिती केलेली आहे? तर काच पात्रे, मेनपात्रे व गाणी. ठीक आहे. काच पात्रे, मेनपात्रे आणि गाणी लक्षात येईल तुम्हाला. पात्रे पात्रे गाणी. यस. कोण आहेत? विजय तेंडुलकर. यस. आता पुढे बघा, यातलं जर महत्त्वाचं आपण बघितलं, व्यंकटेश माडगुळकर यांचे जे काही कथासंग्रह आहेत त्यामधले महत्त्वाचे कोणते आहेत? तर गावाकडच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर या ठिकाणी उंबरटा एक लक्षात ठेवा आणि या ठिकाणी काळी आई हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तरी काय महत्त्वाचे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. गावाकडच्या गोष्टी, उंबरटा आणि काळी आई हे कथासंग्रह कोणाचे आहेत? तर व्यंकटेश माडगुळकरांचे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. तसेच बघा पुढे आहेत मधु मंगेश कर्णिक. मधु मंगेश कर्णिक यांच्यावर महत्त्वाचं काय आहे? क्षितिज महत्त्वाचं आहे. ठीक आहे.
त्याचप्रमाणे भुईचापा हा कथासंग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इथं तुम्हाला परीक्षेमध्ये काय तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. बघा थोडंसं तलाठी बॅचविषयी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी कमी दिवसामध्ये परिपूर्ण जर तयारी तुम्हाला करायची असेल तर ही बॅच तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. जे काही विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं राहिले असतील किंवा त्यांना अजून त्या ठिकाणी तयारी करण्यासाठी जर परिपूर्ण अशी बॅच हवी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच महत्त्वाची आहे. फक्त 499 रुपये फीस असणार आहे, ज्यामध्ये सर्व सिलेबस तुमचा कव्हर केला गेलेला आहे. तसेच यामध्ये तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये टेस्ट सिरीजसुद्धा सोडवायला मिळणार आहे. ठीक आहे, अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, त्यावर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तसेच खाली कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे, त्यावर तुम्ही काही अडचण आल्यास कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. यस, पुढे जाऊयात. अण्णाभाऊ साठे. ठीक आहे, अण्णाभाऊ साठे यांचे सुद्धा कथासंग्रह महत्त्वाचे आहेत, कारण की इथं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत. आता खुळवाडी आहे बघा, कथासंग्रह जर आपण बघितला, खुळवाडी नावाचा कथासंग्रह कोणाचा आहे तर अण्णाभाऊ साठे यांचा आहे. बरवाद्या कंजारी, फरारी, रानवेल, कृष्णकाठच्या कथा, तसेच भानामती, मास्तर, गुऱ्हाळ, आबी, निखारा, लाडी, पिसाळलेला माणूस हे प्रसिद्ध कथासंग्रह कोणाचे आहेत तर अण्णाभाऊ साठे यांचे आपल्याला हे कथासंग्रह सांगता येतील. त्यानंतर पुढे आहेत बघा शंकरराव खरात. बघा खूप असे प्रसिद्ध असे कथाकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. कोण? शंकरराव खरात. मग यांचे जर कथासंग्रह आपण बघितलं, 12 बलुतेदार आहेत, तडीपार आहे, दौंडी, सांगावा, गावशिव, माझा काय दोष, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं टिटवीचा फेरा, लिलाव, सुटका, आडगावचे पाणी, ग्रामीण कथाकार त्या ठिकाणी आपल्याला हे सांगता येतात, ज्यामधून ग्रामीण जे काही जीवन आहे, ग्रामीण जी काही संस्कृती आहे तिचं दर्शन त्यांनी काय केलं आहे त्यांच्या कथासंग्रहाच्या माध्यमातून कथांच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी समोर आणलेलं आहे. ठीक आहे, 12 बलुतेदार, तडीपार, दौंडी, सांगावा, गावशिव, माझा काय दोष, टिटवीचा फेरा, लिलाव, सुटका, आडगावचे पाणी हे महत्त्वाचे कथासंग्रह कोणाचे आहेत? शंकरराव खरात यांचे आहेत. तर पु ल देशपांडे यांचा आपण विचार केला तर पु ल देशपांडे यांचे महत्त्वाचे आहे, कारण की इथं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारून झालेला आहे आणि पुढे सुद्धा तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे सुद्धा काय आहे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. मित्रांनो लक्षात घ्या, पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ, नसती उठाठेव, खोगीर भरती हे कथासंग्रह काय आहेत? प्रसिद्ध आहेत. एक विनोदी कथालेखक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. कोण? पु ल देशपांडे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथं खूप सारे कथासंग्रह आहेत, मग यातलं महत्त्वाचं काय आहे जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं तर लक्षात घ्या, अण्णाभाऊ साठे यांचे काही कथासंग्रह जर आपण बघितले महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये कृष्णकाठच्या कथा हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर अजून काय महत्त्वाचं आहे तर भानामती एक लक्षात ठेवा, गुऱ्हाळ लक्षात ठेवा, तसेच पिसाळलेला माणूस हे कथासंग्रह कोणाचे आहेत तर हे महत्त्वाचे कथासंग्रह जे की परीक्षेत विचारले जाऊ शकतात ते अण्णाभाऊ साठे यांचे लिखित आहेत. तसेच शंकरराव खरात यांच्यावर जर आपण बघितलं, हा एक कथासंग्रह लक्षात ठेवा, 12 बलुतेदार. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं गावशिव नावाचा कथासंग्रह एक महत्त्वाचा आहे. आणि की जर आपण बघितलं तर टिटवीचा फेरा, त्याचबरोबर आडगावचे पाणी हे कथासंग्रह जर आपण बघितलं कोणाचे महत्त्वाचे आहेत? शंकरराव खरात यांचे. ठीक आहे, 12 बलुतेदार, गावशिव, त्याचबरोबर जर आपण बघितलं टिटवीचा फेरा आणि आडगावचे पाणी हे कथासंग्रह प्रसिद्ध कोणाचे आहेत? शंकरराव खरात यांचे आहेत. त्याचबरोबर पुढे पु ल देशपांडे यांच्यावर तुम्हाला हे तिन्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यातल्या त्यात महत्त्वाचं आहे बटाट्याची चाळ आणि खोगीर भरती. ठीक आहे, हे दोन तरी तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. हे कोणाचे आहेत? बटाट्याची चाळ आणि खोगीर भरती. तर पु ल देशपांडे यांचे प्रसिद्ध कथा संग्रह त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. यस, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा पुढे जर आपण बघितलं तर जयवंत दळवी यांचे कथासंग्रह या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, ज्यामध्ये स्पर्श आहे, रुक्मिणी आहे, गमतीच्या गोष्टी हे कथासंग्रह जर आपण बघितलं कोणाचे प्रसिद्ध आहेत? जयवंत दळवी यांचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, काय आहे? स्पर्श, रुक्मिणी, गमतीच्या गोष्टी हे प्रसिद्ध जे काही कथासंग्रह आहेत ते जयंत दळवी यांचे आहेत. त्यानंतर बघा इंदिरा संत लक्षात घ्यायचं आहे, यांच्या शामली आणि चैतू हे कथासंग्रह सांगता येतील. तसेच रणजित देसाई हे सुद्धा एक प्रसिद्ध त्या ठिकाणी आपल्याला लेखक सांगता येतात, साहित्यिक सांगता येतात. त्यांच्याबाबत जर आपण बघितलं रूपमहाल, कनव, सावल्या, मधुमती हे कथासंग्रह कोणाचे प्रसिद्ध आहेत तर रणजित देसाई यांचे आहेत. ठीक आहे, महत्त्वाचे आहेत जयंत दळवी, स्पर्श, रुक्मिणी आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं गमतीच्या गोष्टी, इंदिरा संत, शामली, चैतू आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं रणजित देसाई, रूपमहाल, कनव, सावल्या आणि मधुमती. ठीक आहे, हे काही लेखक आणि त्यांच्या कथासंग्रह आपण बघितलेले आहेत. त्यानंतर पुढे आहेत बघा अरुणा ढेरे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. अरुणा ढेरे जर आपण बघितलं तर यांचा कथासंग्रह काय आहे? कृष्ण किनारा. ठीक आहे, काय?
कृष्ण किनारा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर नरहर कुरुंदकर महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल तुम्हाला. थेंब अत्तराचे, ठीक आहे, IMP मध्ये ठेवूयात आपण याला. बघा, थेंब अत्तराचे हा कोणाचं साहित्य आहे, तर हे नरहर कुरुंदकर यांचं साहित्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर पुढे सुद्धा महत्वाचे आहेत, कोण, आनंद यादव, ठीक आहे, प्रसिद्ध कथाकार साहित्यिक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. मग यांच्याबाबत जर आपण बघितलं तर बघा, शेवटची लढाई, घर जावाई, खळाळ, माळावरची मैना, त्याचबरोबर उखडलेले झाडे, त्यानंतर पुढे आहे भूमिकन्या, आणि यानंतर जर आपण बघितलं उगवती मणी, ही काय आहेत, कथासंग्रह आहेत. कोणाची आहेत, आनंद यादव यांची आहेत. प्रसिद्ध कथा लेखक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात, जे की ज्यांची काही कथा आहेत त्या खूप गाजलेल्या आहेत, प्रसिद्ध आहेत. आता यामध्ये जर आपण बघितलं, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, नरहर कुरुंदकर यांचं थेंब अत्तराचे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आनंद यादव यांचे जे काही कथासंग्रह आहेत ते मग कोणते महत्त्वाचे आहेत, तर लक्षात घ्या, घर जावई तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, माळावरची मैना तुम्हाला हा कथासंग्रह लक्षात ठेवायची आहे. आणि जर याच्यामध्ये अजून जर आपण बघितलं तर शेवटची लढाई, हे 3 कथासंग्रह महत्त्वाचे आहेत. कोणाच्या बाबतीत, तर आनंद यादव यांच्या बाबतीत, ठीक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की माळावरची मैना हा कथासंग्रह खालीपैकी कोणत्या लेखकाचा आहे, तर त्यावेळेस त्याचा आन्सर काय असेल, आनंद यादव, ठीक आहे. घर जावई आणि शेवटची लढाई सुद्धा महत्त्वाचे कथासंग्रह आपल्याला सांगता येतात. आता पुढे आहेत वि.वा. शिरवाडकर, ठीक आहे, प्रसिद्ध साहित्यिक आहेत, महत्त्वाचे आहेत. मराठी साहित्यामध्ये मोठं योगदान त्यांचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता वि.वा. शिरवाडकर यांच्यावर जर आपण बघितलं तर काही वृद्ध काही तरुण हा कथासंग्रह आहे. सत्तारीचे बोल आहे, फुलवाली आहे, ठीक आहे. हे काही महत्त्वाचे साहित्य जर आपण बघितलं, हे कोणाचं आहे, वि.वा. शिरवाडकर यांचं आहे. काही वृद्ध काही तरुण, सत्तारीचे बोल, फुलवाली, ठीक आहे. त्यानंतर अरुण साधव महत्त्वाचे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. मग त्यांच्यावर जर आपण बघितलं, एक माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ती, मंत्र जागर, ग्लानिर्भवती भारत, हे कोणाचे आहेत, तर या ठिकाणी अरुण साधू यांची साहित्य किंवा कथासंग्रह त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. परत एकदा बघा, एक माणूस उडतो त्याची गोष्ट, त्याचबरोबर बिनपावसाचा दिवा आणि मुक्ती, तसेच मंत्र जागर, त्याचबरोबर ग्लानिर्भवती भारत, हे कोणाचे कथासंग्रह आहेत, तर लक्षात ठेवायचं आहे, अरुण साधू यांचे त्या ठिकाणी सांगता येतात. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, प्र.के. अत्रे आहेत मित्रांनो. कोण, प्र.के. अत्रे आहेत. बघा, अशा गोष्टी अशा गमती, कशी आहे गंमत, यस, कावळ्याची शाळा, फुले आणि मुले, ठीक आहे. जर आपण बघितलं बाल साहित्यामध्ये आपण त्याला त्या ठिकाणी घेऊ शकतो. प्र.के. अत्रे यांचं त्या ठिकाणी हे जे काही कथासंग्रह आहेत ते प्रसिद्ध आहेत. अशा गोष्टी अशा गमती, कशी आहे गंमत, त्याचबरोबर कावळ्यांची शाळा, फुले आणि मुळे, हे कथासंग्रह कोणाचे आहेत, तर या ठिकाणी प्र.के. अत्रे यांचे सांगता येतात. मग आता यामधले जर महत्त्वाचे आपण बघितले तर लक्षात ठेवा, सत्तारीचे बोल हे एक महत्त्वाचं आहे, वि.वा. शिरवाडकर. अरुण साधू यांच्यावर जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा, ग्लानिर्भवती भारत आणि बिनपावसाचा दिवस, हे यातलं महत्त्वाचं कथासंग्रह त्या ठिकाणी आपल्याला वाटतील, जे की विचारलं जाऊ शकतं. यस. त्यानंतर बघा, याबाबत जर आपण बघितलं, प्र.के. अत्रे यांच्याबाबत कावळ्यांची शाळा तुम्हाला हा कथासंग्रह लक्षात ठेवायचा आहे, आणि फुले आणि मुले हा एक कथासंग्रह काय आहे, प्र.के. अत्रे यांच्याबाबतचा महत्त्वाचा आहे, ठीक आहे. जे काही राऊंड आहेत ते थोडेसे मला महत्त्वाचे वाटतात म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय, कारण की अशा स्वरूपामधले प्रश्न मागच्या TCS मध्ये वगैरे किंवा इतर ज्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. परत एकदा थोडंसं बॅचबद्दल या ठिकाणी माहिती आलेली आहे मित्रांनो. बॅच जी आहे ती त्या ठिकाणी जरी 23 तारखेला सुरू झाली असली तर तुम्ही ज्या दिवसापासून जॉईन कराल तिथून पुढे 50 दिवस तुम्हाला हा कोर्स जो आहे तो त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे. त्यासाठी कमी वेळेमध्ये परिपूर्ण तयारीसाठी हा कोर्स तुम्हाला अत्यंत त्या ठिकाणी फायदेशीर असणार आहे. अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही त्या ठिकाणी इन्स्टॉल करू शकता आणि त्यावरून ही बॅच तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. जर बॅच जॉईन करत असताना जर काही अडचणी येत असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे, त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. मी परत एकदा तुम्हाला रिपीट करतो की जे काही महत्त्वाचे हे साहित्य आहे त्याबाबत आपण परत एकदा त्या ठिकाणी बघूयात. येस, बघा आता VC गुजर यांचं द्राक्षाचे घोष आपण बघितलंय. दिवाकर कृष्ण आहे, समाधी आणि 6 गोष्टी आणि दिवाकर कृष्णांच्या कथा, ठीक आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं नासी फडके, गुज गोष्टी सोबत आणि फडक्यांची गोष्ट, हे त्यांचे कथासंग्रह आपल्याला सांगता येतात. तसेच या ठिकाणी जर आपण बघितलं वि.स. खांडेकर यांचे बाबतीत कोणते कथासंग्रह महत्त्वाचे आहेत, हस्ताचा पाऊस, फुले आणि दगड, फुले आणि काटे, हे कथासंग्रह महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर ते दिवस आणि ती माणसं, हे कोणाच्या संबंधित कथासंग्रह महत्त्वाचे आहेत, वि.स. खांडेकर. हस्ताचा पाऊस, फुले आणि दगड, फुले आणि काटे, ते दिवस आणि ती माणसं, ठीक आहे. पुढे बघा, यग जोशी यांच्याबाबत शेवग्याची शेंगा आणि वहिनीच्या बांगड्या, हे 2 कथासंग्रह तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कुसुमावती देशपांडे यांचा जर विचार केला तर द तुम्हाला मी सांगितलंय की देशपांडे दी द असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे जे की देशपांडेचं दे आहे किंवा द आहे
त्यापासून दीपकला असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बाबूराव बागुल यांच्या ह्या दोन्ही कथासंग्रह महत्त्वाचे आहेत. जेव्हा मी जात चोरली आणि मरण स्वस्थ होत आहे हे महत्त्वाचं आहे. कोणाचं? बाबूराव बागुल. परीक्षेमध्ये विचारलं जाईल. परत एकदा बघा, केशव मेश्राम रुतलेला माणूस लक्षात घ्यायचा आहे. कोण आहे? रुतलेली माणसे हा कथासंग्रह त्यांचा महत्त्वाचा आहे आणि धूळ वावळट सुद्धा त्यांच्यावर महत्त्वाचा आहे. दया पवार, विटाळ आणि चावडी महत्त्वाचे कथासंग्रह सांगता येतात. तर भास्कर चंदन शिवे यांच्यावर जर आपण बघितलं तर यांच्यामध्ये काय आहे? अंगार माती, मरण कावळा म्हणल्यानंतर जर आपण बघितलं कोणाचे असतील हे? भास्कर चंदन शिवे यांचे. यानंतर व्यंकटेश माडगुळकर यांचे 3 महत्त्वाचे आहेत. गावाकडच्या गोष्टी, उंबरठा आणि काळी आई हे 3 कथासंग्रह कोणाचे आहेत? महत्त्वाचे व्यंकटेश माडगुळकर यांचे आहेत. तर मधु मंगेश कर्णिक यांच्यावर जर लक्षात घ्यायचं झालं, क्षितिज आणि भुईचाफा हे 2 कथासंग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. विजय तेंडुलकर यांच्यावर काचपत्रे आणि मेणपत्रे आणि ही गाणे हे 3 कथासंग्रह त्यांचे महत्त्वाचे आहेत. मात्र जे काही राऊंडमध्ये आपण बघितलं ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. अण्णाभाऊ साठे महत्त्वाचे कथाकार त्या ठिकाणी सांगता येतात. कृष्णा काठच्या कथा, भानामती, गुराळ आणि पिसाळलेली माणसे हे कोणाचे कथासंग्रह आहेत? अण्णाभाऊ साठे यांचे कथासंग्रह आहेत. तर शंकरराव खरात जर आपण बघितलं, 12 बलुतेदार, गाव शिव, त्याचबरोबर टिटवीचा फेरा, आडगावचे पाणी हे कथासंग्रह यांच्याबाबतचे महत्त्वाचे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. पु ल देशपांडे लक्षात घ्या, बटाट्याची चाळ आणि खोगीर भरती हे कथासंग्रह जे आहेत ते पु ल देशपांडे यांचे महत्त्वाचे आपल्याला सांगता येतील. जयंत दळवी इथं आपण बघितलेलं आहे. पुढे बघा, अरुणा ढेरे कृष्ण किनारा नावाचा कथासंग्रह आहे. नरहर कुरुंदकर हे महत्त्वाचे आहेत. थेंब अत्तराचे हे महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. आनंद यादव जर आपण बघितलं, शेवटची लढाई, घर जावाई, माळावरची मैना हे त्या ठिकाणी महत्त्वाचे काय? तर आपल्याला आनंद यादवांशी संबंधित कथासंग्रह त्या ठिकाणी महत्त्वाचे सांगता येतील. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. विवा शिरवाडकर जर आपण बघितलं तर सत्तारीचे बोल तुम्हाला हा कथासंग्रह लक्षात ठेवायचा आहे. आणि अरुण साधू यांच्याबाबत जर आपण बघितलं, बिनपावसाचा दिवस आणि ग्लानिर्भवती भारत हे कथासंग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर प के आत्रे यांच्याबाबत कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले हे एक महत्त्वाचे कथासंग्रह आपल्याला सांगता येतील. तर अशा प्रकारे हे जे काही महत्त्वाचे साहित्यिक आहेत आणि त्यांनी निर्माण केलेले जे काही साहित्य आहे याविषयीचा जो काही आपला भाग 1 होता तो भाग 1 आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. यानंतर जे काही महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत ते कादंबऱ्या सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्कार असतील किंवा इतर जे काही साहित्यविषयक जे काही पुरस्कार आहेत ते कोणाला मिळालेले आहेत ते सर्व आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी ही सिरीज जी आहे ती आपली महत्त्वाची आहे. जर तुम्हाला या व्हिडिओची जर तुम्हाला त्या ठिकाणी लिंक वगैरे मिळत नसेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून काय करू शकता तर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. तिथून तुम्ही हे लेक्चरची जी लिंक आहे ती मिळवू शकता. ठीक आहे, त्यासाठी ती टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्हाला जॉईन करून ठेवायचं आहे. यस, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास किंवा अजून जर तुम्हाला आणखी कोणते नवीन नवीन विषय हवे असतील तर त्या विषयांवर सुद्धा आपण त्या ठिकाणी लेक्चर बनवूयात. तुम्हाला त्या ठिकाणी कमेंटमध्ये तो विषय सांगायचा आहे. ठीक आहे, तर थांबूयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.